कधीच नाही जाणार. आज भेटशील ना पुन्हा? हो, पद्मजाने तिचं प्रॉमिस पूर्ण केलं. तुला माहिती आहे? यातून आता बाहेर पडणं. पद्मजा आता पुन्हा परत येणं शक्य नाही. 4 वर्ष झाली तिला जाऊन. अरे या घराला एका सुनेची गरज आहे आणि तू पद्मजाच्या विचारातून बाहेरच येत नाहीयेस. कारण मला माहिती आहे माझी पद्मजा आहे. आई डबा झाला? हा होतोय. चहा मिळेल का? सकाळपासून ना 3 वेळा चहा झाला यांचा. अरे देवा, थकली रे मी, थकली. किती राबायचं एकटीनं. एकाही कामाला हात लावायची वेळ आली नव्हती. पद्मजा होती तेव्हा. पद्मजा गेली त्याला 4 वर्ष झाले. तेव्हापासून एकटीच. काय आज पण नंबर नाही लागला? लग्न आणि लॉटरी म्हणजे एकदम सेम असतं. लागला तर जॅकपॉट, नाहीतर म्हणजे उठ चल, उठ चल, अभ्यासाला बस. आपली बहीण तिकडे कमावतीये आणि तुम्ही इथे झोपलात रिकाम टेकडे. तिच्या एकटीच्या कमाईवर घर चाललंय आणि बाप लेकांना त्याचं काही सोयरं सुतक नाहीये. तूही बापासारखंच आयतं बसून खाणार आहेस. आई, काय झालंय तुला आज? कुठलाही मुद्दा बाबांवरती आणून काय संपवतेस तू? बापानं नोकरी गमावली आणि हा कार्टा 4 वेळा 10वीला नापास झालाय. तू दुकानाचा मालक आहेस. उशिरा जरी पोहोचलास ना तरी तुला कोणी काहीच होणार नाही, म्हणून मी जाते. मला बस पकडायची आहे. दादा, दादा माझा ऐका ना. दादा! आज नाही, उद्या. तुम्ही नोकरी घालवली नसती ना तर माहीमच्या स्वतःच्या घरातून इथे येऊन राहण्याची वेळ आली नसती. आई, आपल्या सगळ्यांनाच माहितीये बाबांची नोकरी का गेली होती. माझं लग्न होईल. तुला जेवढी काळजी आहे ना तेवढीच काळजी तो वर बसलाय त्याला आहे. बघ तू, येईल कोणीतरी माझ्या आयुष्यात. आज एकदम घाईत चाललेस ते. हा, दे लवकर, दे लवकर. हो, खरं तर मीच मदत करणार होते ताईला, पण माझी अजून पूजा झाली नाहीये ना. आणि पूजा झाल्याशिवाय मी. हो, मग चहा मी घेऊ. नाही नाही, राहू दे. काय किती वेळ उशीर? अरे हळूहळू पी, जी भाजेल रे. हा सुद्धा ना माझ्या संग्राम सारखाच आहे. दोघेही भाऊ वेंधळे, अगदी ना सख्खे भाऊच वाटतात. अरे बाबा काय करताय? अरे 1 मिनिट, मी काय सांगतो जरा ऐक. मला जरा घाई आहे. अरे माझा ऐक का पण. नंतर ऐक. श्री, अरे काय गुड मॉर्निंग सुप्रभात काय म्हणायची गेला. तू काय बोलायचं? माझ्याशी बोल रे. हो, आज अगदी सॉरी, खूप घाईघाईत गेली. श्यामल चहा. हा, थँक्यू. आपल्या पद्मजाला जाऊन 4 वर्ष झाली, पण हसता काय तुला तिच्यासारखा चहाही जमलेला नाही. ते किती मेलं ना तरी कुणाला कदर नाही या घरात. एक्सक्यूज मी, काल तुम्हीच होतात ना? काल तुम्हीच होतात. मला बस मधनं पडता पडता तुम्हीच वाचवलं. थँक्स. बस आली. श्रीकांत शेठ, तुम्ही पैसे जास्त दिले. दादा काय झालं? काय प्रॉब्लेम आहे का काही? सॉरी. चला येते. हॅलो. मिस्टर श्रीकांत इनामदार, हा. मी अंजली साळगावकर बोलते, भाग्योदय इन्शुरन्स कंपनीतून. तुम्हाला जेव्हा चेक मिळाला ना तेव्हाच तुम्ही कंप्लेंट लॉन्च करायला हवी होती.
तुम्ही 3 महिने उशीर केलात हा पहिला मुद्दा. त्या चेकशी मला काहीही घेणं देणं नाही. ठेवतो फोन. काय घेणं देणं नाही म्हणजे? सर मी कालपासून तुमच्या चेकसाठी काम करते आणि तुम्ही आमचीच रिस्पॉन्सिबिलिटी असल्यासारखं आम्हाला सांगताय की माझं काही घेणं देणं नाही म्हणून. सर मुळातच तुम्ही तुमच्या ॲड्रेस फॉर्मवरती सह्या नीट केलेल्या नव्हत्या. आमची कंपनी चेक पाठवणार कुठे? म्हणजे आम्ही काय मुंबईभर तुम्हाला शोधत बसायचं? नशीब पिनकोड बरोबर होता म्हणून चेक तुमच्यापर्यंत पोहोचला तरी. धन्यवाद. एक मिनिट सर, तुम्हाला आजच आमच्या ऑफिसमध्ये यावं लागेल आणि सह्या कराव्या लागतील. तोपर्यंत आम्ही तुम्हाला नवीन चेक इश्यू करू शकत नाही. काय झालंय? तोच तो श्रीकांत इनामदार. बघच आज त्याला कशी झापते ते. आता म्हणे चेकशी काही घेणं देणं नाही मला. म्हणजे तो खडूस आता येणार आहे ऑफिसमध्ये? येतोय म्हणाला. बघू येईलच. अंजलीताई साहेब बोलवत आहेत तुम्हाला. बेस्ट ऑफ लक. या इकडे. काय अंजली साळगावकर आजही हाफ डे की चहा प्यायला? काय तुमच्याशी बोललं की उगीच भांडणं होतात. त्याच्यापेक्षा आपलं गप्प बसलेलं बरं. त्याच्यामुळे मी गप्प बसणार आहे. तुम्हाला काही विचारायचंय? आज तुमचा फोन बंद? नाही. फोन रिक्षा. गोराई 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 गोराई